जगातलं सर्वात मोठं असणारं वाढवण बंदर याची पायाभूत जी पाहणी आहे ही करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डहाणू तालुक्यातल्या चिंचणी आणि वरुण या मुख्य स्पॉटवर येणार आहेत। आपण बघू शकता की मी आता त्याच घटनास्थळावरती आहे। जे आयजी जे आहेत मीना सर ते सुद्धा या ठिकाणावर पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। आपण जर बघितलं तर हे चिंचणी आणि वरुणचं हा सगळा समुद्र किनारा आहे आणि याच समुद्र किनाऱ्याच्या आतमध्ये जवळपास 6 ते 7 किलोमीटर आतमध्ये वाढवण बंदर हे प्रस्तावित आहे। याच वाढवण बंदराच्या ज्या पायाभूत सुविधा किंवा पायाभूत नेमक्या काय करावं लागणार त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी या समुद्र किनाऱ्यावरती येणार आहेत। जवळपास आज 1:15 ते 1:30च्या सुमारामध्ये जे आहे हे मुख्यमंत्री याच घटनास्थळावरती येतील आणि येथून या समुद्र किनाऱ्यावरून पूर्ण पाहणी करतील। त्यानंतर अणुऊर्जा प्रकल्प जो बोईसरचा जो आहे त्या ठिकाणी त्यांची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत एक बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये याची सगळी पाहणी करणार आहे, माहिती करून घेणार आहेत आणि याच वाढवण बंदराच्या पार्श्वभूमीवरती जे दातिवरे येडवण या परिसरामध्ये जे विमानतळ प्रस्तावित आहे त्या विमानतळाची सुद्धा ते आज पाहणी करणार आहेत। एकंदरीतच मुख्यमंत्री आज दिवसभराच्या पालघर जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि पालघर जिल्ह्यामधल्या वाढवण बंदर संदर्भामध्ये जेवढ्याही महत्त्वाचे जे स्पॉट आहेत त्याची ग्राउंड झिरोवरून मुख्यमंत्री हे पाहणी करणार असल्यामुळं या आज पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। स्वतः या ठिकाणी कोकण परिक्षेत्राचे आयजी मीना सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याकडून मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याचं पूर्ण बंदोबस्ताची जी पाहणी आहे ही सुद्धा या ठिकाणी करण्यात येत आहे। एकंदरीतच जर बघितलं तर पूर्ण परिसर जो आहे हा पोलिसांनी बंदोबस्त कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कारण वाढवण बंदर हे जगातलं सर्वात मोठं वाढवण बंदर आहे आणि या वाढवण बंदरामुळं एक राज्याची नव्हे तर देशाची ओळख सुद्धा निर्माण होणार आहे। त्यामुळं या आजच्या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।